विधानसभेचं गुरुवारचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सासवड ते कापूरहोळ रस्त्याचं काम निकृष्ट आणि प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 1200 मीटरचा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करू आणि उर्वरित 4.5 किलोमीटरचं रस्त्याचं काम डिसेंबरपूर्वी पूर्ण करू असं आश्वासन दिलं. या विषयावर सर्व संबंधितांची अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन उर्वरित प्रश्न मार्गी लावू असं चव्हाण यांनी सांगितलं. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी जावडे पाटकरवाडी या लांजामधील गावातला लाकडी साकव वाहून गेला आहे त्याबद्दलचा विषय तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. कोकणात 1400 पेक्षा जास्ती साकव नादुरुस्त आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून 1600 कोटी रुपये मिळण्यासाठी आपली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या प्रस्तावातून राज्यातील विविध ठिकाणचे अशा प्रकारचे प्रश्न सोडवले जातील असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. आमदार आशिष शेलार यांनी आपण मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येत असल्याचं सांगून मालवणी भाषेतून उपप्रश्न विचारला आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना लवकरात लवकर तुमचा प्रश्न सोडवू असं उत्तर मालवणी भाषेतूनच दिलं तेव्हा सभागृहात हशा उसळला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्र्यांच्या पत्नीनं पोलिसांकडे फिर्याद दिल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. याकडे लक्ष वेधून त्यातली वस्तुस्थिती काय आहे अशी विचारणा केली. त्यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे FIR दाखल केला आहे. एका फॅशन डिझायनर महिलेनं संपर्कात येऊन विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्या पत्नीसह संवादाचं शूटिंग केलं. त्याचा वापर करून त्या महिलेच्या विविध गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि फरारी असलेल्या अनिल जयसिंघानी या वडिलांना सोडवण्यासाठी आपल्या पत्नीला विनंती केली. तसंच ब्लॅकमेलही करण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेकडे असलेल्या रेकॉर्डिंगमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही आणि आपण दबावाला बळी पडून कोणतंही चुकीचं काम करणार नाही हे आपल्या पत्नीनं त्या महिलेला सांगून तिचा फोन नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तिनं काही व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या आणि धमकी दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावून तक्रार दिली आहे आणि पोलिसांच्या सांगण्यावरून ही गोष्ट जाहीर केली नव्हती कारण तो फरार व्यक्ती पकडता आला असता. दरम्यान त्या महिलेनं पाठवलेल्या क्लिप्स तसंच काही संभाषणांमध्ये अनेक पोलीस अधिकारी राजकीय व्यक्ती यांच्यावर आरोप आहेत. त्या व्यक्तीचे संबंध आहेत असे उल्लेख आहेत. त्यामुळे पोलीस तपासातून सर्व बाहेर येईल असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी सभागृहाला दिलं. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आदिती तटकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांचं सभागृहाच्या वतीनं अभिनंदन केलं. पुण्यातल्या आमदारांनी शहराच्या हद्दीलगतची 34 गावं समाविष्ट करताना त्यांना सर्व नागरी सुविधा मिळाव्यात अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. आमदार सुनील टिंगरे यांच्या लक्षवेधी सूचनेवर तर आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, अजित पवार यांनी उपप्रश्न विचारले. या लक्षवेधीला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून स्पष्ट केलं की त्यांनी कालच पुण्याच्या पालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा केली असून पुणे महानगर विकास आराखड्याच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पुणे महापालिकेनं 150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून समाविष्ट गावांना सर्व नागरी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वरमधील जलस्रोत दूषित होत असल्याचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्यावर आमदार छगन भुजबळ, दिलीप बनकर आणि सरोज अहिरे यांनी उपप्रश्न विचारले. त्र्यंबकेश्वर जलस्रोतातील प्रदूषण धार्मिक स्थळांवरील तीर्थ म्हणून प्यायलं जाणारं पाणी शुद्ध करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं की 2019ला हरित लवादाकडे तक्रार झाली होती. त्यानंतर सर्व प्रक्रिया सुरू झाली. 1 कोटीचा दंडही लावला गेला. तेव्हापासून शहराच्या सांडपाणी प्रक्रियेला सुरुवात केली. तिथे 1.8 MLD सांडपाणी निर्माण होतं आणि आपण काम सुरू केलंय ते 1.9 MLD आणि 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून
नगरोत्थानमधून 34 कोटी रुपये या प्रक्रिया प्रकल्पासाठी मंजूर केलेत. त्याचं 32% काम प्रगतीवर आहे आणि डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. कैलास राजा नाला आणि गोलदरी इथून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करतोय. तसंच एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड एसटीपीचं आधुनिकीकरण करतोय असं सांगून अमृत योजनेत त्याला मान्यता देऊ आणि केंद्राचे तसेच राज्याचे पैसे मिळू शकतील आणि शुद्धीकरण करता येईल असंही त्यांनी सांगितलं. आमदार अमित साटम यांनी अंधेरीतल्या प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की झोपडपट्टी मान्यतेबद्दल परिशिष्ट 2 हे संकेतस्थळावर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि घरोघरी जाऊन झोपडपट्टीधारकांची बायोमेट्रिक ओळख केली जाणार आहे, हेही सांगितलं. यातून खोटे लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा या 2 तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभाग करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. बिबट्यांसारखे प्राणी शहरात येत असतील तर आगाऊ सूचना किंवा अलर्ट मिळण्यासाठी प्रायोगिक पातळीवर 2 तालुक्यांमध्ये प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. आमदार आशिष शेलार यांनी नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर अर्थसंकल्पावरील विभागनिहाय पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुन्हा सुरू करण्यात आली. राज्यात बनावट खत उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाईची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. शेतकरी विरोधी कृत्य करणाऱ्या बियाणं निर्मिती, पुरवठादार आदी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नांदेड इथल्या श्री महाराष्ट्र फर्टिलायझर या बनावट खत निर्मिती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे विश्व खत संघटनेनं केली होती. मात्र संबंधितांवर कारवाई करू नये असा दबाव मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना टाकल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. खताचे दर कमी करण्यासाठी सरकार काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी केला. या कंपनीला नोटीस दिली असूनही चौकशी सुरू असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. पीक विमा योजनेत काही ठिकाणी शेतकरी आणि कंपन्यांमध्ये समन्वय नसल्यानं त्रुटी राहिली, त्याची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं सत्तार म्हणाले. केळी विम्याबाबत एकनाथ खडसे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. केळी विम्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी समिती स्थापन करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं सत्तार यांनी आश्वासित केलं. सुरेश धस, प्रवीण दरेकर या चर्चेत सहभागी झाले होते. विधान परिषदेत आज अर्थसंकल्पावरही चर्चा झाली. अभिजित वंजारी, मनीषा कायंदे, अनिकेत तटकरे, किरण सरनाईक, प्रवीण दटके यांनी अर्थसंकल्पावर मतं व्यक्त केली. गाव पातळीवरील विविध कार्यकारी संस्था सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्र्यांनी घेतला आहे. त्याचे निकष केंद्रातून आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 10 वर्षांपूर्वी विविध कार्यकारी संस्था एकत्रित करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. त्याबाबत पुन्हा विचार केला जाईल असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. या तारांकित प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शेकापचे जयंत पाटील आदींनी उपप्रश्न विचारले. बहुराज्य पतसंस्थांकडून होणारी फसवणूक, गैरप्रकाराबाबत कारवाई करणार का? त्यांना परवानगी देण्यावर निर्बंध आणणार का? अशी विचारणा खडसे यांनी केली. यावर नेमक्या तक्रारी दिल्यास कारवाई करण्याचं आश्वासन सावे यांनी दिलं. केंद्र सरकारचं हर घर जल अभियान जोमानं राबवण्याचा निर्धार राज्य शासनानं केला असून त्यासाठी केंद्राचा थेट निधी उपलब्ध होत आहे. ठराविक लोकवर्गणीची यात अट नसून लोकसहभाग आवश्यक आहे. त्यात श्रमदान किंवा अन्य मार्गानं सहभाग घेता येईल. मदत करून पक्ष वगैरे न पाहता सर्वांनी यात सामील व्हावं असं आवाहन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदस्यांना केलं. योजना सौर ऊर्जेवर चालण्याबरोबरच मागितल्यास जलशुद्धीकरण प्रकल्प यातून दिला जातो असंही पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी
लोकवर्गणीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काल विधान भवन आवारात झालेल्या संगीत रजनीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांनी विचारणा केली. यासाठी सभापती नीलम गोऱ्हे यांना विचारात घेतलं नाही. विधानसभा अध्यक्ष असा निर्णय कसा घेऊ शकतात? सभापतीपद रिक्त असताना त्यांचे अधिकार उपसभापतींकडे असतात. तेही नसल्यास राज्यपाल नियुक्त करतील त्या व्यक्तीला या पदाचे अधिकार सोपवले जातात, अशी नियमावलीत तरतूद असल्याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधलं. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्ष की सभापती श्रेष्ठ अशी चर्चा इथे होणं योग्य नाही. दोघांनी एकत्रित दालनात बसावं, चर्चा करून वाटल्यास नियमात बदल करावेत. यातून बाहेर चुकीचा संदेश जातो असं सांगत मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तर सभापतींच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये, अध्यक्षांकडे त्यांनी बोलायला हवं होतं, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परंपरा संस्कृतीचा प्रश्न असल्यानं इथे चर्चा व्हायला काय हरकत आहे, अशी विचारणा केली. कालच्या कार्यक्रमाबाबत मला विचारणा करण्यात आली नव्हती, ते नंतर कळलं, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याची माहिती दिली गेली नाही. थेट कार्यक्रमावेळी ते चित्र इतरांबरोबर पाहायला मिळालं, असंही त्या म्हणाल्या. अशा अनेक गोष्टी आहेत, मात्र याविषयीची चर्चा मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार दालनात करू, असं सांगत हा विषय सभापती नीलम गोऱ्हे यांनी थांबवला. अध्यक्षांशी बोलून नेमकं काय झालं ते सभागृहाला अवगत करतो, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहे. त्यासाठी निष्णात वकिलांची फौज उभी केली आहे. प्रसंगी केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल. अधिवेशन संपल्यानंतर स्वतः दिल्लीला जाऊन संबंधितांशी चर्चा करणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. पूर्वी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून राज्य सरकारनं मराठा समाजाला पद भरती, वसतिगृह सुविधा आणि अन्य लाभ दिल्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. भाई जगताप यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना दिली होती.